हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी ना कोणचा ब्लाऊज शिवते, बोटनेक. फ्रंट पण बोटनेक आहे, बॅक पण बोटनेक आहे. बोटनेक ब्लाऊज शिवणार आहे, तर पिंक कलरचे. तर आता मी फक्त ना बॅक घेणार आहे. तर बॅक आहे ना 2 भागमध्ये डिवाईड केला आहे. तर खालचा भाग वेगळा आणि वरचा भाग शोल्डरपासून वेगळा आणि खाली बॅक वेगळा असं दोन्ही साईड शिवणार आहे. इथं बघा मी त्या अस्तरचं डिझाईन आहे ना, त्या डिझाईनच्या प्रमाणे शिवते. तर पहिले ना कपडा सरळ हातरून घेतला आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि खाली पट्टी आहे ना पाव इंचावर शिलाई मारून घेतली. हे बघा. त्याच्यानंतर मग परत तो गळा पण शिलाई मारून घेते. तो गोल गळा केलाय ना त्याला पण शिलाई मारून घेते पाव इंचावर. हे बघा. हे शिलाई झाली ना खाली पण आणि वरती पण. तर आता मग ते सरळ करून घेते. त्याच्यावर नंतर डापटीप देते. कधी पण ना बॅग जोडताना ना पहिले सरळ हातरायचं, त्याच्यानंतर मग अस्तर हातरायचं, मग टिपा मारून घ्यायच्या, मग दाबटीप देताना सरळ करून घ्यायचं. मग बॅग आहे ना तो सरळ येतो. तुम्हाला दाखवते मी कसं करते, दाखवते. आणि हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कळेल मी ब्लाऊज आहे ना कसं शिवलं म्हणून. खाली पण पाव इंचावर शिलाई मारली आणि वरती पण, आणि पाव इंच सोडून आहे ना बरोबर कट टू कट आहे ना ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आणि नॉच दिलं आहे. हे बघा. आणि आता मी सरळ करून घेते. नॉच दिल्यानंतरच फिनिशिंग छान येते. तसंच सरळ केलं ना अजिबात फिनिश येत नाही. हे बघा. सरळ करून घेते आणि त्याच्यावर नंतर डापटीप देते. हे बघा. बरोबर लाईनीवरच दाबटीप द्यायचं. हा ब्लाऊज शिवताना ना मी 3 भाग केले. नक्की बघा. म्हणून मी स्लो स्लो केलेत. सरळ टिप मारून घेते पहिले. खालचा भाग तर दाबटीप दिलाय. आता वरचा भाग पण दाबटीप देऊन घेते. तर माझा हा बॅक आहे ना कंप्लीट होतो. हे बघा. आणि आता ना साईडून ना टचअप करून घेते, कारण का फिनिशिंग द्यायला. तर एक्स्ट्रा कापड आहे ना ब्लाऊजचा तो कट करण्यासाठी, तर म्हणून व्यवस्थित फिनिशिंग करून देते. फिनिशिंग करताना 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर टिप मारलं तरी चालतंय, पण कडनी घ्यायचं. फिनिशिंग करताना अवघड नाही होणार आणि टचअप करताना पण प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून कडनी घ्यायचे. पूर्ण अस्तरच्या बरोबर कडनी घ्यायची. तर शक्यतो 3 नंबर नाहीतर 2 नंबर मारलं तर बेस्टच होईल 5 नंबर मारण्यापेक्षा. व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे ना दोन्ही जोडले जातात. दोन्ही साईडला टच करून घेतलं. आता फिनिशिंग घेते. कट टू कट व्यवस्थित कट करून घेतलं. हे बघा. आता बॅक झाला. आता मी खालचा भाग तयार केला. आता वरचा भाग. आणि हे बघा शोल्डर वरचा भाग आहे. आणि ह्याला ना आता हालायला नाही पाहिजे आणि विस्कटायला नाही पाहिजे, म्हणून टचअप करून घेते. टचपिन लावते. हे बघा. सगळीकडे टचपिन करून घेते. ब्लाऊज पीस ना सरळ केलं आणि त्याच्यावर अस्तर ठेवलंय आणि टचपिन करून घेते. आणि ना बोटनेक आहे म्हणून वरचा गळा फक्त 4 पर्यंतच असतो. तर वरचा गळा आहे ना व्यवस्थित टच करून घेते पाव इंचावर. हे बघा. तर अस्तर पण विस्कटायला नको, ब्लाऊज पण विस्कटायला नको, म्हणून टचपिन करून घेतले. आणि वरचा गळा आहे ना तो व्यवस्थित करून घेते. आणि त्याच्यानंतर खालचं शिलाई मारून घेते, शोल्डरच्या खालचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर टचपिन काढते आणि सरळ करून घेते. त्याच्यानंतर टापटीप देते. टचपिन काढून घेते आणि फिनिशिंग करून घेते कैचीने. मग त्याच्यानंतर सरळ करते.
आणि अस्तरच्या कट टू कट कटिंग करायचे. वरचा गळा पण करताना जेवढा गळा आहे ना त्याला नॉच मारून घेते. त्याच्याने नॉच मारलं की फिनिशिंग खूप सुंदर आणि छान येते. हे बघा नॉच मारलं आहे, त्याच्यानंतर सरळ करून घेते. आता कळणार नाही की काय बनवलं म्हणून. सगळं फिनिशिंग झालं ना, मी बॅग दोन्ही जोडले ना तर तेव्हा बरोबर लक्षात येईल की मी काय केलं म्हणून. आता ह्याला व्यवस्थित दाबटीप देते. दाबटेप दिलं ना, आता ना साईडून ना जेवढं आहे तेवढं सगळं कापड आहे ना फिनिशिंग टच करून घेते. नंतर फिनिशिंग करते साईडून. फिनिशिंग म्हणजे टच करून घेते, त्याच्यानंतर कैचीने फिनिशिंग करून घेते. हे वरचा भाग शोल्डरचा झाला. तो खालचा बॅक साईड आहे ना, खालचा भाग झाला शोल्डरच्या खालचा. आता लावल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं करते. आणि हा बॅकचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बॅक साईड कशी झाली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा मला. शेवटला तुम्हाला दाखवते जोडून. हे बघा दोन्ही पण बॅक साईड झालं. हे बघा एकावर वरती कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अर्धा इंचावर आहे ना मार्किंग करून घेते, कारण की ते ना वरची पट्टी आहे ना जोडायची आहे अर्धा इंचावर आणि डबल शिलाई मारायचं. हे बघा अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं आणि लाईनीवर त्याबरोबर लाईनीवरच ना ती वरची पट्टी जोडून घ्यायची. पहिली एक सिंगल दाब द्यायचं, त्याच्यानंतर एक दाबाचं अंतर सोडून डबल टिप द्यायचं. तुम्हाला मी दाखवते. आणि हे शिलाई मारताना 2 नाहीतर 2.5 नाहीतर 3, जास्त मोठी पण नाही करायचं आणि जास्त छोटी पण नाही करायचं. हे बघा बॅग माझी अशी तयार झाली. झाली ना बॅग माझी तयार. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे फ्रंट आहे ना ते जोडून घेते. वरती ना अर्धा इंचावर मार्किंग करून घेते आणि शोल्डर जोडून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पण मी एक दाबटीप देणार आहे. फिनिशिंग छान येते आणि छान बसतं पण त्याच्यासाठी. आणि आता बघा मी आणि डबल शिलाई मारते बरं का. एक शोल्डरचं जोडलं, दुसरं शोल्डर पण जोडून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फॅशन डिझाईनच्या चॅनलमध्ये हा व्हिडिओ खूप लेट येतो म्हणून मला माफ करा.